नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा अंगणवाडी सेविकाताईंनो, आज 6 जून तारीख आहे। आज आपल्याला कोणकोणती महत्त्वपूर्ण कामे आजपर्यंत म्हणजे या आठवड्याच्या दरम्यान करून घ्यायची आहेत। पहिला आठवडा हा संपत आलेला आहे, म्हणजे जून महिन्याचा पहिला आठवड्याचा आज शेवटचा दिवस म्हणावा लागेल, कारण की उद्या तरी सुट्टी आहे। त्यामुळे आजच्या दिवसांपर्यंत आपले कोणकोणती महत्त्वपूर्ण कामे पूर्ण असणे आवश्यक आहे, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा ताईंनो, सर्वात प्रथम डेली ट्रॅकिंग या बटनावरती क्लिक करून बघायचं आहे की आपण कोणकोणती कामे केलेली आहेत। आता दररोजचं आपण अटेंडन्स, मॉर्निंग स्नॅक आणि HCM भरतो, हे आपलं दररोजचं काम झालं। हे तर काम आपल्याला दररोज करावंच लागतं, परंतु आपण THR भरलेला आहे की नाही हे देखील चेक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण की THRवर देखील आपल्याला प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये त्याचे मार्क आहेत। तर बघा, निकषांप्रमाणे जर पाहायचं म्हटलं तर सर्वात अगोदर आपल्याला अटेंडन्स म्हणजे मुलांची उपस्थिती नोंदवायची आहे। मुलांची उपस्थिती 100% नोंदवायची आहे। पोषण ट्रॅकरला जेवढा आपला आकडा आहे तेवढा 100% आकडा हा नोंदवणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर बघा, THR HCM मध्ये HCM मुलांना देणे आवश्यक आहेत, ॲक्टिव्हिटी घेणे आवश्यक आहे आणि ECC लर्निंग देखील कंप्लीट करणे आवश्यक आहे। आता त्याच्यानंतर आपण THR बद्दल बोलूया। तर बघा ताईंनो, प्रत्येक महिन्याला आपल्याला THR द्यावा लागतो। कधी काय होतं की अचानक मूल 6 महिन्याचं त्यांची जन्मतारीख ज्यावेळेस असेल त्यावेळेस त्यांना 6 महिने पूर्ण झाली की त्यांचा आकडा आपोआप 0 ते 6 महिने ते 3 वर्षामध्ये येऊन जातो। त्यामुळे त्यांचा आकडा इकडं आलेला आहे की नाही चेक करून घ्यायचं। 100% लाभार्थ्यांना THR दिला गेलेला आहे की नाही हे देखील चेक करून घ्यायचं। हे आपलं 5 तारखेपर्यंत महत्त्वाचं काम आहे। आज आठवड्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे हे काम पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्याच्यानंतर बघा, THR झालं, HCM झालं, ॲक्टिव्हिटी देखील झाली, ECC लर्निंग देखील झालं। आता महत्त्वाचं काम म्हणजे या आठवड्यातील ते म्हणजे की आपलं CBE कार्यक्रम आणि VHSND भरणे, हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे। VHSND जर भरली नसेल तर तुम्ही देखील VHSND भरून घ्या, अत्यंत महत्त्वाचे आहे। VHSND कशा पद्धतीने भरायची याचा देखील महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी थोड्या वेळाने टाकणार आहे। त्याच्यानंतर बघा, CBE कार्यक्रम देखील प्रत्येक महिन्यातून आपल्याला 2 वेळा भरणे आवश्यक आहे। आमच्या सुपरवायझर मॅडमनी दिलेल्या माहितीनुसार आम्हाला पहिल्या बुधवारी आणि तिसऱ्या बुधवारी CBE कार्यक्रम नोंदवायचे आहे या महिन्यामध्ये। बघा, त्यामुळे पहिला बुधवार हा 3 तारखेला होऊन गेला, त्या दिवशी कार्यक्रम देखील घेण्यात आला, त्यामुळे मी 3 तारीख निवडणार आहे। तुमच्या सुपरवायझर मॅडमनी जी काही तारीख दिली असेल त्या तारखेला तुम्ही हा कार्यक्रम निवडून घ्या। ओके या बटनावरती क्लिक करा। तुमची जी काही थीम असेल ती थीम सिलेक्ट करून तुम्ही ही माहिती भरू शकताय। तर बघा, जी थीम होती ती थीम सिलेक्ट केली आणि सबमिट या बटनावरती क्लिक करा। या पद्धतीने आजची ही महत्त्वपूर्ण आपली कामे होती। THR भरणे, HCM आणि अटेंडन्स दररोज भरणे, तसेच बघा VHSND पूर्ण करणे, CBEचा एक कार्यक्रम भरणे, ही 4 कामे आज आपल्याला करून घ्यायची आहेत। त्याच्यानंतर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की स्टॉक रजिस्टर कशा पद्धतीने भरायचे। जर तुम्ही स्टॉक रजिस्टर भरले नसेल तर स्टॉक रजिस्टर सर्वांनी भरून घ्या, अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे। बघा ताईंनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुलांची दैनंदिन उपस्थिती ज्याला आपल्याला 1 मार्क आहे ते पाहिलं, HCM ज्याला आपल्याला 1 मार्क आहे ते देखील पाहिलं, 2 मार्क झाले। त्याच्यानंतर बघा, स्टॉक रजिस्टर 3 मार्क झाले, THRचा 4 मार्क, 5 मार्क बघा CBE कार्यक्रम कसा भरायचा हे देखील मी तुम्हाला दाखवले। आणि राहिलेले जे आपले 4 निकष आहेत, ते राहिलेले 4 निकष हे आपले वजन उंचीवर आधारित आहेत। त्यामुळे वजन उंची भरलेली आहे, परंतु ती आपली चुकलेली आहे की नाही हे कशा पद्धतीने चेक करायचं हे देखील तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त सेविका मदतनीस ताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। अजूनही तुमची ही कामे पेंडिंग राहिली असतील तर ताईंनो, तुम्हाला विनंती आहे की सोमवारी प्रत्येक ऑफिसला बघा, 1 आठवडा उलटला म्हणजे 4 ते 5 दिवस झाले महिन्याचे की लगेच ऑफिसकडून रिपोर्ट येत असतोय। ऑफिसकडून रिपोर्टमध्ये आल्यानंतर तुमचं काम अपूर्ण राहू नये यासाठी सर्व सेविका ताईंनी ही कामे चेक करून घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा आणि असेच अंगणवाडीचे पोषण ट्रॅकरचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।